रामकृष्ण हरी. मी कर्मवीर हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे. आज महाराष्ट्रातल्या ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पुणितांनी पावन झालेल्या आळंदी क्षेत्रामध्ये गेली 5 दिवस आमरण उपोषणाला बसलेलो आहे. आमच्या मागण्या आहेत की या देशामध्ये आज जे जातीय वाद, जातीय तेढ आरक्षणामुळे निर्माण होते. आज मराठा समाज गेली 40 दिवस 50 दिवस जीवाच्या आकांताने रस्त्यावर उतरून आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. सरकार वेळोवेळी पुढचे टायमिंग देत आहे. तसतसे समाजातल्या अनेक तरुणांचे पेशन्स सुटतात. पण सरकारने एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे आमच्या मते की आरक्षण आम्ही देणार आहोत की नाही. अजूनपर्यंत अनेक देशातल्या घटनातज्ञांचं मत घेतलं असताना तेवढासा विषय पॉझिटिव्ह दिसत नाही. आणि म्हणून मी या देशातल्या शासनाला आदरणीय नरेंद्रभाई मोदी, एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आम्ही विरोधात शासनाच्या कुठलंही काम करत नाही. परंतु ज्या वेळेला राज्य शासन हतबल होतं, देशातलं शासन हतबल होतं, समाजात अराजकता माजते आणि त्यावेळेला कुठंतरी धर्मशक्तीने सुवर्ण मध्य काढून या समाजाला दिशा दाखवणं ही एक नैतिक जबाबदारी आपली आहे. म्हणून मी आज या ठिकाणी उपोषण करतोय. माझ्या मराठा बांधवांना विरोध नाही. समाजातील अनेक मंडळी जे आंदोलन करतात त्यांना विरोध नाही. परंतु या देशामध्ये जर असेच जातीय दंगे आणि जातीय तेढ जर निर्माण होत राहत असेल तर त्याच्यावरती सरकारने एक जाणतेपणाने, कारण सरकार सर्वांचा पोशिंदा आहे, पालनहार आहे, पालक आहे आणि म्हणून इथं धर्मशक्तीने मध्यस्थी करणं ही गरजेची आहे. आणि म्हणून माझं आज वाईट एवढंच वाटतं की गेले 4 दिवस आपण हा मुद्दा घेऊन इथं उपोषणाला आळंदीच्या तटावर बसलो आहे. आमच्या देशातल्या मीडियाने जेवढंसं इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलेलं नाही. कारण माझा मीडियालाही या ठिकाणी विनंती आहे, कारण मी टीका करण्या इतका कोणावर मोठा नाही किंवा नाराज होण्या इतकं काही नाही. कारण लोकशाहीने कुणाच्या बातम्या दाखवाव्या, कुणाच्या दाखवू नये हा प्रत्येकाला त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. परंतु आपण नेमकं या देशाला ठेवणार आहोत कुठे? आपण जर या देशामध्ये जाळपोळ करणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देतो, आपण या देशामध्ये दगडफेक आणि सगळ्या अराजकता पसरवणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देतो, देशातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या याच्यावर कुरघोडी करणाऱ्या लोकांना अराजकता प्रसिद्धी देतो, सकाळी उठून या देशामध्ये एकमेकाच्या समाजामध्ये जातीमध्ये मतभेद करणाऱ्या लोकांना जर आपण प्राधान्य देतो तर या देशातला संपूर्ण वाद मिटावा, या देशात अमन शांती नांदावी, सगळ्या समाजामध्ये भाईचारा निर्माण व्हावा, अशा गोष्टी पुढे आणणाऱ्या माणसांच्या बातम्या आपण दाखवणार आहोत की नाही, आपण प्रसिद्ध करणार आहोत की नाही, की या देशामध्ये फक्त निगेटिव्हिटीच समाजामध्ये असेल तेवढीच जर फ्लॅश करायची असेल तर भविष्यातल्या पिढीला आपण काय नेमकं देणार आहात. आज सरकारने मराठा समाजाला पुढच्या 2 महिन्याची तारीख दिलेली आहे. 2 महिन्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलेलं आहे. मग पहिली 40-50 दिवस का दिलं नाही? आणि जर 2 महिन्यानंतर तुम्ही आरक्षण दिलं नाहीत तर मराठा समाजाने जो इशारा दिलेला आहे की आम्ही मुंबईचा चक्का जाम करू आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, तेव्हा सरकारचं त्याला उत्तर काय असेल? शासनाने जो विचार करायचा आहे, मला बाकी समाजातला कुठलाही काही सांगायचं नाही, पण शासनानं जो विचार करायचा आहे तो मी शासनापर्यंत त्याचं लक्ष वेधून घेण्याकरता आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी बसलो. आणि माझ्याबरोबर हे 5-10 जे मावळे आहेत, मला 100 कौरवांची गरज नाही तर 5-10 मावळ्यांची गरज आहे अशा, आणि ते माझ्याबरोबर आहेत. आणि म्हणून मी विनंती परत एकदा करतो, आज या आरक्षणावरती समाज हातामध्ये दगड घ्यायला का लागला? कारण शैक्षणिक गोष्टीमध्ये आज गोरगरिबांची मुलं उद्ध्वस्त व्हायला लागली. या शिक्षण संस्था या सगळ्या मोठमोठ्या राजकारण्यांच्या आहेत, या शिक्षण संस्था भांडवलदारांच्या आहेत आणि त्या भांडवलदारांच्या शिक्षण संस्था ज्या आहेत, त्यांच्या मोठमोठ्या शाळा ज्या आहेत त्या आवाच्या सवा मागेल ती किंमत घेतात. जशी एखाद्या वस्तूवर MRP येते तसं यांच्यावर सुद्धा फी किती घ्यावी, कुणाच्या याला फी किती आकारावी हे सुद्धा शासनाने ठरवावं आणि त्याचा हिशोब शिक्षण संस्थाने शासनाला द्यावा. आणि गोरगरिबांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या
प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला, या देशात जो जन्माला आलाय तो या देशाचा नागरिक आहे. जातीत कोणी कोणत्या जन्माला येणं कोणाच्या हातात नाही, कोणत्या धर्मात कोणत्या कुळात कोणाच्या वंशात जन्माला येणं हे कुणाच्याच हातात नाही. आणि म्हणून जर देशात घटना एक आहे, देश एक आहे, तर प्रत्येकाला असा भेदभाव का असावा, प्रत्येकाला उच्चनीचता का असावी. म्हणून हा समाज सगळा एकत्र असावा. म्हणून शिकेल तेवढं शिक्षण मोफत करा, हे तर राज्य शासनाच्या हातात आहे ना. तुम्ही शैक्षणिक टॅक्स घेता, मग त्या शैक्षणिक टॅक्समधून गोरगरिबांच्या मुलांना शिकेल तेवढं शिक्षण का मोफत करत नाही. तर शासन असं म्हणेल की आम्ही मराठी शाळा फुकट ठेवलेत. साहेब, मराठी शाळेची अवस्था आज तुम्ही बघा, उंदीर घुशींची वावरं झालेत तिथे. मराठी शाळांमध्ये जे आज सिलेबस शिकवले जातात ते कधीतरी तपासून बघा, तिथले शिक्षक किती उपलब्ध असतात ते कधीतरी तपासून बघा. आणि म्हणून या महाराष्ट्राचं जर भलं करायचं असेल तर गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण, म्हणजे पहिलीपासून ते डॉक्टरेट पर्यंत शिकेल तेवढं शिक्षण मोफत करा. या देशामध्ये आरक्षण नावाची चीज लोक मागणारीही नाहीत. आणि त्याचबरोबर आमची दुसरी मागणी आहे, आज देशातल्या युवकांना विनंती करतो मी, माझ्या आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि मी इथून काहीतरी प्राप्त केल्याशिवाय उठणार नाही. तसा आदरणीय पवार साहेबांना मी आज हात जोडून, मी त्यांच्यावर टीका करण्या इतका मोठा नाही, मी त्यांच्यावर, कारण मी जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा पवार साहेब राजकारणात होते, 4 वेळ मुख्यमंत्रीपद पवार साहेबांनी भोगलेलं आहे. म्हणून पवार साहेबांचं इतर सर्व लोक ऐकतात, पवार साहेबांना इतर सर्व लोक एक जाणता राजा म्हणून मानतात. तर पवार साहेब, हात जोडतो, पाया पडतो तुम्हाला, एक वारकरी म्हणून या चॅनल समोर नतमस्तक होऊन तुम्हाला सांगतो, मी तुमच्यावर टीका करण्या इतका मोठा नाही, पण आता तरी महाराष्ट्रात शांतता नांदू द्या, आता महाराष्ट्राला सुखी जगू द्या आणि आपल्या आयुष्यातला शेवटचा काळ तरी या महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी जाती जातींमधली तेढ बंद व्हावी, पेटवापेटवी थांबावी आणि सगळे समाज एक संघ व्हावेत आणि एक देशाला एक संविधान, एक कायदा, याच्यासाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी आपण स्वतःही प्रयत्न करावे. समान नागरी कायदा यावा म्हणून आमचे आटोकाट प्रयत्न आहेत. भाजप शासनाने 2019च्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आम्ही 24 पर्यंत समान नागरी कायदा आणू. आणि आरक्षण जर सर्व समाजांना न्याय देता येत नसेल, सर्व समाजांचा विषय जर आपल्याला मार्गी लावता येत नसेल, तो आपल्या अखत्यारीत नसेल, तर आपण स्पष्ट करून या देशामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण लागू व्हावं म्हणून आपण प्रयत्न करावे. म्हणून आपण आर्थिक निकषावर आरक्षण येण्याकरता केंद्र शासनाला शिफारस करावी, एवढी माझी हात जोडून एक वारकरी म्हणून, तुकोबारायांचा वारकरी म्हणून विनंती आहे. वारकऱ्यांचा कैवारी म्हणून शिंदे साहेब मी विनंती करतो की माझं उपोषण या ठिकाणी सुरू, याची दखल घेऊन या इंद्रायणीला कायमस्वरूपी याचं पाणी पिण्या इतकं शुद्ध असेल तरच सकल समाजांना वाटेल की या देशात हिंदुत्ववादी शासन आहे, या देशामध्ये हिंदूंचं कैवारी शासन आहे. माझी दुसरी मागणी अशी आहे की याच्यामध्ये आज बालयोगी सदानंद बाबा यांचा तुंगारेश्वर या ठिकाणी असणारा जो आश्रम, हा आश्रम शासनाने गेली 4 वर्षापूर्वी पाडला. आदरणीय सदानंद बाबा यांना शासनाने जागा दिलेली असताना त्या ठिकाणी काही किरकोळ पर्यावरणवाद्यांना खुश करण्याकरता, एका माणसाच्या तक्रारी करता बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम त्या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आला. या महाराष्ट्रामध्ये आज शिंदे साहेबांचं सरकार आहे. फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे माझी, आपण जर हिंदुत्ववादी सरकार आणि हिंदूंचं कैवारी साधू संतांचं रक्षण करणारे सरकार म्हणवत असाल, करोडो हिंदूंचं ज्या पुणे शहराला नाव पुणेश्वर पडलं, तो पुणेश्वर मंदिराचा प्रश्न अजून आपण मार्गी लावत नाही, पुणेश्वर मंदिराचं थडगं अजून उद्ध्वस्त करत नाही, त्या पुणेश्वर मंदिराला अजून स्वातंत्र्य मिळत नाही. आणि त्या सदानंद बाबांचा आश्रम मात्र आपण कोणत्या याच्यावर जमीनदोस्त केलात, जोपर्यंत सदानंद बाबांच्या आश्रमाची पुनर्निर्मिती करण्याची ऑर्डर शासन देत नाही तोपर्यंत कोकरे महाराज या ठिकाणी या उपोषण सोडत नाही. नमस्ते, मी डॉक्टर शरयू घाटोळ, मी RH आळंदीची आहे. इथे महाराजांना बघायला आलेले, आता तपासायला आलेले. तर आताची प्रकृती बघता त्यांची शुगर लेवल फार कमी झालेली आहे, 77च आहे. अजून कमी जर झाली तर उगाच काही कॉम्प्लिकेशन होतील आणि BP पण वाढलेला आहे, त्यामुळे त्यांना चक्कर येत आहेत. तर आता गरजेचं आहे की त्यांना एकतर त्यांनी काहीतरी खाल्लं पाहिजे किंवा हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. पण तुमची काय इच्छा आहे? काही झालं तरी हे सगळं ते तयार नाही आहेत सध्या, पण त्यांना जाणं सध्या गरजेचं आहे. एक तर हॉस्पिटलला शिफ्ट करणं गरजेचं आहे, नाही त्यांनी काहीतरी खाणं गरजेचं आहे.